मित्रहो, कर्म हा शब्द आता परवलीचा झालेला आहे. सर्वसामान्य माणसाच्या तोंडामध्ये कर्म हा शब्द येतो. त्याचं कर्म चांगलं नाही, त्याच्यामुळे त्याचं जीवन असं आहे. कोणी पण सहज उठतो आणि बोलतो कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाने बडबड गीत म्हणावं, तशा प्रकारची लोक ही आध्यात्मिक जे संज्ञा आहे त्या अशा प्रकारे बडबड करत असतात. याचा अर्थ त्यांना तो कळला का? तर नाही. जेवढे तुम्ही त्याचं वाचाळपणा करणार आहात तेवढं त्याचं जे सार आहे, तुम्ही त्या सारापासून दूर जाणार आहात. बघा, आपली मुलं कसे आहेत हे आईवडिलांपेक्षा इतर लोकांना, शेजारच्या पाजारांना जास्त माहिती असतं. का बरं? अतिपरिचय झाल्यामुळे आणि एक भावनेचे, एक मायेचं जाळं विणलं गेल्यामुळे काही गोष्टी त्यांना दिसायच्या बंद झालेल्या असतात. आणि म्हणून आपलं जरी असलं तरी आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि जी गोष्ट आपल्या खूप परिचयाची असते तिच्या बाबतीमध्ये आम्ही थोडेसे ढोबळ होऊन जातो. आमची जी संवेदना आहे ती आमची जरा बोथट होऊन जाते. एकदा एखाद्या गोष्टीची सवय झाली की माणूस त्या गोष्टीला प्रत्यक्षिप्त क्रियेमध्ये शिफ्ट करतो. आणि म्हणून तुमचं जे प्रज्ञा आहे, जागृती आहे, ती त्या बाबतीमध्ये काय होते, थोडीशी धुसर होते. आपण जेव्हा शेतकऱ्यांकडे जातो तेव्हा बघतो की त्याच्या शेतामध्ये झालेला बदल हा वितरकाला किंवा ऑफिसरला लवकर कळतो, पण त्या शेतकऱ्याला कळत नाही, कारण तो दररोज त्या शेतामध्ये असतो. तो तेवढ्या बारकाईने त्याचं निरीक्षण करत नाही, ऑब्झर्वेशन करत नाही. तसं आहे, आम्ही आमच्या जीवनाच्या बाबतीमध्ये जे काही घडतं त्याचं निरीक्षण आम्ही तेवढ्या जागृतपणे करत नाही, त्यामुळे आम्हाला आमचं जीवन कळत नाही. दुर्दैव पहा, ज्या जीवनाचा अनुभव आम्ही घेऊ इच्छितो, आनंदी असण्याचा अनुभव घेऊ इच्छितो, आम्ही समाधानी असण्याचा अनुभव घेऊ इच्छितो, आम्ही तृप्त होण्याचा अपेक्षा करतो, त्या जीवनाच्या बाबतीमध्येच आम्ही काय असतो, बेदखल असतो. का बरं? म्हणा, माणसं नेहमी कोणाबद्दल बोलतात, कोणाबद्दल करतात निरीक्षण? दुसऱ्यांबद्दल. त्याची इंद्रिय जी आहे ती जी ज्ञान ग्रहण करतात ते सगळं बाह्य जगातून करतात. ज्यावेळेस बाह्य जगातून तुम्ही ज्ञान ग्रहण करता त्यावेळेस तुम्ही जो ग्रहण करणार आहे त्याला विसरता. आणि कर्माचा संबंध हा बाह्य जगाशी नाही आहे, तुमच्याशी आहे. कर्म म्हणजे क्रिया. आता काही ज्या क्रिया असतात ह्या स्वतःहून घडतात आणि काही क्रिया ह्या तुमच्या माध्यमातून घडतात. साध आणि प्रतिसाद. प्रतिसाद हे कर्म आहे, साध ही कर्म नाही आहे. सूर्याचा प्रकाश पडला हे कर्म नाही आहे. त्या प्रकाशाचं तुम्ही सोलर पॉवरमध्ये रूपांतरित करून त्याचं चार्ज केलं आणि लाईट लावली हे कर्म आहे. पाऊस पडू राहिला हे कर्म नाही आहे. तुमच्या बाबतीमध्ये जे काही घडतंय जीवनामध्ये ते कर्म नाही आहे. मग कर्म काय आहे? तुम्ही जे घडतं त्याला प्रतिसाद कसा करता? कर्म अनेक प्रकारचे आहे. वाचिक कर्म, कायिक कर्म, वाचेद्वारे घडलेलं कर्म, शरीराद्वारे घडलेलं कर्म. त्याचेच दोन सूक्ष्म आणि स्थूल असे दोन प्रकार आहेत. सूक्ष्म कर्म, स्थूल कर्म. स्थूल कर्म सगळ्यांना दिसतं, कळतं. सूक्ष्म कर्म जे आहे ते तुम्हालाच कळतं. विचार हे सूक्ष्म कर्म आहे. एखादा भाव निर्माण झाला ते सूक्ष्म कर्म आहे. वैदिक शास्त्रानुसार कर्माचे दोन प्रकार आहे. एक प्रवृत्तीने तयार होणारं कर्म, एक निवृत्तीने तयार होणारं कर्म. एखाद्या कम्प्युटरमध्ये आम्ही जे काही इन्स्टॉलमेंट करतो ते काय आहे? प्रवृत्त कर्म आहे, प्रवृत्तीने तयार झालेलं कर्म. आणि जे आम्ही डिलीट करतो ते काय आहे? निवृत्त कर्म आहे. डिलीट केलं म्हणजे काय झालं? ते एखादी फाईल जर करप्ट व्हायला लागली आणि ती जर व्हायरस जर पसरायला लागली, आपण घाईघाई ती काय करतो, ती लिंक असेल, वेबसाईट असेल, ती काय करतो, लगेच डिलीट करतो. जेवढ्या सहजतेने आम्ही आमच्या कम्प्युटरमध्ये, मोबाईलमध्ये एखादा प्रोग्राम किंवा एखादी फाईल डिलीट करतो, डेटा डिलीट करतो, तेवढ्या सहजतेने आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, स्मरणशक्तीमध्ये, मेंदूमध्ये जे काही डेटा आहे तो तेवढ्या सहजतेने किंवा डिलीटच करता येत नाही. आणि म्हणून कर्म घडतं. लहान बाळ पहा, त्याच्या मनामध्ये कुठलाही डेटा नसतो. तो जे काही करतो ते कर्म नसतंच, कारण तो प्रतिक्रिया देतच नाही. तो कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देतं. त्यामुळे लहान बाळाकडून कधी कर्म घडत नाही. आता हे कर्म जे आहे, हे कर्म जर घडलं तर त्याने तुमचं संचित तयार होतं. आणि हे संचित तुम्हाला एका एका हप्त्याने तुम्हाला जगायला भाग पडतं. एक हप्ता म्हणजे एक प्रारब्ध, आणि ते प्रारब्ध म्हणजे एक जन्म. एका जन्मामध्ये एक हप्ता तुमचा काय होतो, क्लिअर होतो कर्जातला. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही एक सूक्ष्मजीव म्हणून जन्माला आले तेव्हापासून आत्तापर्यंत जे काही साचलेलं आहे ते सगळं संचित रेकॉर्डिंग. हे रेकॉर्डिंग होतं कसं काय? समजा मी
योगेश सरांकडे बघतोय, पण मी फक्त बघतोय त्यांच्याकडे. माझ्या मनामध्ये कुठला विचार नाही आहे, कुठला भाव नाही आहे, तर माझ्या बघण्याने कुठलंच कर्म नाही घडणार. पण मी त्यांच्याकडे बघितल्यावर यांची दाढी मला शिवाजी महाराजांसारखी दिसते, कर्म तयार झालं. आता मग प्रश्न पुढचा असा होणार का ती खरंच शिवाजी महाराजांसारखी आहे का? मग ती मॅचिंग करून पहा. बरं ठीक आहे, दाढी त्यांच्यासारखी आहे, कर्म आहे का त्यांचे तसे? बघा, तुमचं जे हसणं आहे, या हसण्यातून एक कर्म तयार झालं. कर्म काय तयार झालं? तुम्ही त्यांच्यावर एक प्रकारे काय केलं? एक टीका केली, त्यांचं तुम्ही खिल्ली उडवली, आणि त्या खिल्ली उडवण्याने त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जो भाव तयार झाला, हे तुमचं कर्म तयार झालं. मग आता इथं लाईव्ह तयार झालं. मी जे बोलतो त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही भाव नाही आहे, कुठलाही तरंग नाही आहे. त्याच्यामुळे याचं रेकॉर्डिंग माझ्या मनामध्ये होणार नाही, पण तुमच्या मनामध्ये हे इथून पुढे आयुष्यभर राहणार. अगदी योगेश सरांच्या सुद्धा, की मला कधी हसले होते. म्हणजे मनुष्य विचारांची साखळी तयार करून एक एक कर्म काय करत राहतो? वाढवत राहतो. बघा, कर्म असं आहे, एखादी गाडी बंद आहे, ती निष्कर्म आहे, कर्मच नाही करत आहे. पण तुम्ही एखादी गाडी चालू केली, प्रवास केला आणि चालूच ठेवली, तशीच खाली उतरली, तर काय होणार? ते कर्म संचितामध्ये जाणार. का? कारण ती गाडी चालू राहिली, काहीतरी होईल तिच्याबरोबर. ती पुढे सरकेल, तिच्यात काहीतरी गरम होईल, किंवा कुणीतरी बसला तर ते अडाणी माणूस बसला तर तो कुठेतरी काहीतरी करेल, म्हणजे तिच्या बाबतीत काहीतरी होईल. तुम्ही मोटरसायकल चालू ठेवली रस्त्याला आणि उतरले खाली, ते कर्म अधुरं झालं. एखाद्या स्त्रीने गॅस चालू केला आणि पेटवलंच नाही, अधुरं कर्म झालं. गॅसवरती पेटवला आणि कुकर ठेवला आणि काहीच नाही टाकलं, तर अधुरं कर्म झालं. म्हणजे कुठल्याही क्रियेचं पूर्णता, जशी ती पूर्णता घडते तेव्हा ते कर्म पूर्ण होतं. आणि त्या कर्मामध्ये तुम्हाला दोन प्रकारची फळं मिळणार, एक प्रवृत्त आणि एक निवृत्त. तुम्ही ते जर कामनेपोटी, अपेक्षेपोटी जर केलं असेल तर प्रवृत्ती कर्म तयार होणार, आणि तुम्ही ते जर निस्वार्थ भावनेने केलं असेल, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी केलं असेल, तर निवृत्त कर्म होणार. निवृत्त कर्म तुम्हाला ताजतवानं बनवतं, फ्रेश बनवतं, जिवंत बनवतं आणि गतिमान बनवतं, नवीन प्रगतीच्या दिशेने प्रवास करायला लावतं. आणि जे प्रवृत्त कर्म आहे हे तुम्हाला एका चक्रामध्ये फसवून ठेवतं, गोल 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 फिरायला लावतं. आता जीवनामध्ये माणसांचं आज वर्णन करताना सद्गुरू काय म्हणता, की तुमचं कर्म हे तुमच्याबरोबर काय घडतं या बाबतीत नाही आहे. म्हणजे आज तुम्ही जन्माला आले, बरोबर आहे, आता हे मागच्या प्रारब्ध कर्माने आले इथपर्यंत बरोबर आहे. पण जन्म घेतल्यानंतर तुमच्या बाबतीत काय जे काही घडतं, ते जे घडतं आहे ते मागच्या कर्माची काय आहे? फलित आहे. जे तुमच्याबरोबर घडतंय आज, ते तुमचं कर्म आहे का? नाही, ते तुमचं फलित आहे. आज समजा तुम्ही इथं आहात, जे काही करता आहात, हे तुमच्या आत्तापर्यंतच्या कर्माचं फलित आहे, फळ आहे, त्याचं ते परिणाम आहे. तुम्ही शिकले, अभ्यास केला, परीक्षा दिल्या, पास झाले, ते कर्म होतं, त्या कर्माचं फळ आहे तुम्ही इथं आहे. पण तुम्ही इथं आहे हे कर्म नाही आहे. मग इथं राहून तुम्ही काय प्रतिक्रिया देणार आहे, काय प्रतिसाद देणार आहे, हे कर्म आहे. आता तुम्ही कसा अनुभवता, ते कसा प्रतिसाद देता, हे तुमच्यावर आहे. हे वरती बसून कुठेतरी कुठला तरी देव किंवा कुठली तरी यंत्रणा हे ठरवत नाही. ही एक प्रणाली आहे, ही एक सिस्टम आहे, एक प्रोग्राम आहे, हा फिक्स्ड प्रोग्राम आहे. ह्या फिक्स प्रोग्राममध्ये जे काही घडतं ते तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रारब्धाचं, नियतीचं फळ आहे, ते घडत राहणार आहे. समजा तुम्ही सायकलवर बसले तर सायकल बरोबर ज्या क्रिया घडतात त्याच घडणार आहे तुमच्या बाबतीमध्ये, बरोबर आहे. मोटरसायकलवर बसले तर मोटरसायकल, कारमध्ये बसलं तर कारमध्ये. मग ती जी परिस्थिती आहे, सायकलवरची परिस्थिती काय आहे? वेगळी, मोटरसायकलवरची वेगळी, आणि कारमधली वेगळी. तुम्ही म्हणले सायकलवर बसून मला AC मिळाला पाहिजे, हां चालेल का? चालेल. मोटरसायकलवर तरी वेग घेऊन तुम्ही थोडी AC घेऊ शकता, पण तो जर गरम झाला असेल तर मग काही खरं नाही तुमचं, विदर्भास. पण तुम्ही कारमध्ये बसून त्याची अपेक्षा करू शकता. म्हणजे परिस्थिती जी आहे समोरची, तिला तुम्ही प्रतिसाद कसं देता, तिला अनुभवता कसं, ह्याच्यावर कर्म घडतं. मग कर्म कोणाच्या हातात आहे?
मनुष्याच्या हातात आहे. आणि म्हणून एकाच परिस्थितीमध्ये माणसं वेगवेगळे कर्म करतात. परिस्थिती सेम आहे, प्रसंग सेम आहे, परंतु कर्म कसे घडता वेगवेगळे. एखादा नरकात जाऊन स्वर्गासारखं निर्माण करू शकतो, स्वर्ग निर्माण करू शकतो, आणि एखादा स्वर्गात राहून नरकासारख्या यातना भोगू शकतो. हे तुमच्या कर्मावर आहे. बरोबर आहे. याचं सोपं उदाहरण काय सांगायचं? एखाद्याला AC मध्ये जर बसवलं तो म्हणतो नाही माझं डोकं दुखतं, मला सर्दी होती, माझं असं होतं, माझं तसं. आणि एखाद्याला AC नाही दिला तर त्याचा जीव जायला होतो. उष्णते परिस्थिती एकच आहे, परंतु प्रतिसाद वेगवेगळा आहे. मग हा जो प्रतिसाद देण्याची जी तुमची पद्धत आहे ह्याच्यामुळे कर्म तयार होतं. मग तुम्ही जर प्रतिसाद देताना तो जर तुम्ही निरपेक्ष दिला तर सर्वांचे कर्म काय होतील? शून्य होतील. काय घडावं अशी काही अपेक्षाच नाही आहे. काय घडावं अशी काही अपेक्षा नाही आहे. जे घडेल त्यासाठी मी तयार आहे, त्याचा मी आनंद घेणार आहे. हे परमेश्वरा, तू जे माझ्यासमोर देशील, तू माझ्या फिल्मचा डायरेक्टर आहेस आणि मी तुझ्या फिल्ममधला कलाकार आहे. तू मला जे डायलॉग सांगशील ते मी बोलेल, तू मला जे कृती सांगशील ते मी करेल. तू जर मला म्हटला की तुला आता गोळी खाऊन मरायचं आहे तर मी मरायला तयार आहे. तू जर म्हटला की तुला आता गोळी मारायची आहे तर मी मारायला पण तयार आहे. आणि हेच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं गीतेमध्ये की तू निमित्त आहेस. तुला काय वाटतं ह्या सगळ्यांना तू मारू राहिला का? नाही, तुला मी माध्यम बनवलंय फक्त. त्यांना तसंही मी मारणारच आहे. तू नाही मारलं तर मी त्यांना म्हातारं करून मारेल, आजारी करून मारेल, दुसऱ्या कोणाच्या तरी हातून मारेल. ते ठेच लागून पडतील आणि मरतील. पण तुला जे कर्तृत्व करण्याची संधी आहे आणि तुला तुझं जे संचित तुला संपवण्याची जी संधी आहे आणि तुला मुक्ती मिळणार आहे, ती मुक्ती तुला मिळणार नाही. तुमच्यापैकी एखादा असा म्हटला की अरे यार मी जर इथं नसतो तर यांचं कामच नाही होणार. एखादा पायलट म्हटला की जे मी विमानच नाही चालवणार, यांचं विमानच नाही उडणार. असं नाही होऊ शकत. दुसरा पायलट तयार आहे, तुमची संधी हुकणार आहे. तसं हे जे प्रकृती आहे ती प्रकृती सर्व काही आमच्याकडनं करून घेते. आम्ही ते करत असताना जर आम्ही ती करते हे सदैव लक्षात ठेवलं, मी याचा करता नाहीये, तर कर्म तयारच नाही होत. म्हणजे लहान मुलाला कोणत्याही गुन्ह्यासाठी जबाबदार धरलं जात नाही. काय कारण आहे? तिथेही अध्यात्माचा संबंध आहे. कारण ते काय करतं हे त्याला पण कळत नाही, त्याच्याकडनं सहज होऊन गेलं असतं. ते सहज, ही जी सहज प्रवृत्ती आहे ही निष्काम कर्म आहे. आणि प्रतिसाद जे देणं आहे, अनुभव करणं आहे, हे कर्म आहे. ज्याला जाणीव आहे, ज्याला समज आहे, आपण ज्याला वयात आलेला आहे असं म्हणतो, जो बालिक आहे, अशा व्यक्तीने केलेलं कुठलीही गोष्ट ही गांभीर्याने धरली जाते. त्याचं कारण आहे प्रकृती काय सांगते की तू जे काही प्रतिसाद देतो, तू काही जे अनुभव करतो, हे अनुभव तुझं कर्म आहे, प्रकृतीचं नाही. तू जर म्हटला की नाही जे होतंय ते मला काय आहे मान्य आहे, हे मी करतच नाहीये, बरोबर आहे. तुम्ही म्हणाल सर मग त्या प्रकृती तुम्हाला उद्या एखाद्याची हत्या करायला लावेल. तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही एखाद्याची हत्या करू शकता, हे कोर्ट सुद्धा मान्य करतं. नाही करत का? तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही जे काही करता त्याला कोर्ट सुद्धा काय करतं? मान्यता देतं. म्हणजे काय? ते गुन्हा नाही आहे. म्हणजे मनुष्य जे काही काम करतो चुकीचं त्याला गुन्हा म्हटला जातो, त्याची शिक्षा इथं भूतलावर सुद्धा दिली जाते. तर मग तुम्ही विचार करा ती प्रकृती किती निष्पक्ष असेल. काही जण गुपचूप कर्म करतात. एकदा काय झालं, 4 मुलं होती एका माणसाला आणि त्याला त्याचे वारसदार ठरवायचा होता. पूर्वीच्या काळी जो मोठा आहे तो वारसदार असं काही नसायचं. जो समजदार, जो बुद्धिमान आहे त्याला वारसदार नेमलं जायचं. आणि त्यावेळेस असे कायदे काही नव्हते गव्हर्नमेंटचे. कुटुंबाचे स्वतंत्र कायदे होते, परंपरा होती आपली. योग्य व्यक्ती त्या पदावर असला पाहिजे घराच्या. तर मग त्याला कळलं की आता आपला जीव जाणार आहे. पूर्वीच्या लोकांना कळायचं आता मी मरणाला टेकलेलो आहे आणि मी मरणार आहे असं पूर्वीच्या लोकांना कळायचं. आता डॉक्टरांना कळतं, आपल्याला नाही कळत. तुम्ही कधी मरणार आहे ते त्यांना माहिती असतं, आपल्याला नाही. त्यांना माहिती याचा ऑक्सिजन काढला का हे मेलं. त्यावेळेस माणसांना कळायचं, तेवढी बुद्धी होती, तेवढी समज होती, तेवढे प्रकृतीच्या जवळ होते. तर त्यांनी ओळखले आता आपला मृत्यू आलेला आहे, आपण आपल्या मुलांना बोलून घ्या. त्यांनी बोलून घेतलं
त्याला त्यांची परीक्षा पाहिजे होती. त्यांनी काय केलं, सर्वांना एक एक काडी दिली आणि सांगितलं, जा जिथे तुम्हाला कोणीच पाहत नाही अशा ठिकाणी जाऊन तुम्ही ही काडीचे 2 तुकडे करून आणा. 4ही मुलं गेले. सोपं काम होतं. पहिल्या मुलाला विचारलं, जो मोठा होता त्याला सगळ्यात, तू कुठे गेला होता? म्हणे मी मंदिरात गेलो होतो. आणि मंदिरात मूर्तीच्या पाठीमागे जाऊन गाभाऱ्यात मी मोडली, मला देवानी पण नाही पाहिलं. दुसऱ्याला विचार, तू कुठे? मी जंगलात गेलो होतो, जिथं कोणीच नव्हतं, आजूबाजूला सगळं शांत होतं. तिसऱ्याला विचारलं, आपले जे अंधार कोठडी खाली तिथे गेलो होतो माहिती, तिथं कोणीच नव्हतं पाहिलं. आणि तो चौथा जो होता, त्यांचा मुलगा लहाना सगळ्यात, तो ती काडी तशीच घेऊन आला. त्याला विचारलं, अरे तुला मोडून आणायला सांगितली होती. तो म्हणे, बाबा मला माफ करा, पण मी जिथं जिथं जायचो तिथं तिथं मी पाहत होतो ना, ती काडी मोडते, ती मी पाहत होतो. कोणीच नाही म्हटलं, मी पण आहे ना. मग मी जर त्याला साक्षीदार आहे तर मी काडी मोडूच शकत नाही ना. मग मला अशी जागाच नाही दिली जिथं मी पाहू शकतो. या जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही आहे कधी तुम्हाला माहिती नसते तुमच्या बाबतीमध्ये. आपण काही म्हणतो ना, नाही मला काही कळतच नाही, नाही मला नाही माहिती, मला आठवत नाही. आपण म्हणतो ना, जेव्हा आपल्याला सांगायचं नसतं तेव्हा आपण काय काय करतो, माझी बहाणी माहिती आहे तुम्हाला. साहजिकच आहे, त्या लहान मुलाला ज्याने काडी मोडली नाही त्याला तो वारसा मिळाला आणि तो त्या घराचा प्रमुख झाला, कुटुंब प्रमुख झाला. मित्रांनो, परमेश्वर सुद्धा असाच आहे. तुम्ही कर्म करत असताना, तुम्ही जीवन जगत असताना तुम्ही किती निस्वार्थपणे ते जीवन जगू शकता. तुमचे जे प्रतिसाद आहे हा निस्वार्थ असला पाहिजे, निर्भाव असला पाहिजे. ते सूक्ष्म कर्म असो ना तर स्थूल कर्म असो, तुमचं कर्म हे निवृत्त कर्मच असलं पाहिजे, निवृत्तीकडे नेणारं असलं पाहिजे. ते प्रवृत्तीकडे नेणारं नको. आणि प्रवृत्तीकडे नेणारं कर्म जरी असलं तरी ते लक्षात ठेवलं पाहिजे, हे कर्म मला प्रवृत्तीकडे नेत आहे, हे जाणीव ठेवली पाहिजे. आणि जाणीव ठेवून जर केलं तर हळूहळू तुम्ही त्यातून सुद्धा काही दिवसांनी निवृत्त व्हा. एखाद्याला चोरी करायची सवय आहे, एखाद्याला टाइमपास करायची सवय आहे, एखाद्याला खोटं बोलायची सवय आहे. ही जी सवय आहे ही तुमच्या कर्माला काय करते, निर्माण करते. आणि कर्म तुमचं साचत राहतं. जसं शिशुपालाचे 100 गुन्हे श्रीकृष्णाने मोजले आणि मग 100व्या गुन्ह्याला सुदर्शन चक्राने त्याचा काय केला, शिरच्छेद केला. हे 100 गुन्हे कोणीतरी मोजतं आपले, हे लक्षात ठेवा. आणि कोण मोजतंय, तुम्ही स्वतःच. इथे रेकॉर्ड होऊ राहिलं. तुमच्या मोबाईलमध्ये जे काही येतं जातं त्याच्या सगळ्या फुटप्रिंट कशामध्ये असतात, तुमच्याच मोबाईलमध्ये. हे बरोबर आहे की नाही? तसं हे सॉफ्टवेअर आहे, ह्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड आहे. तुम्ही जन्माला आल्यापासून काय विचार करता, कसे करता, काय खाता, काय पिता, कुठे बसता, कसे उठता, कसे झोपता, कोणाशी काय बोलता, कोणाबद्दल काय विचार करता, नियोजन कसं करता, अंमलबजावणी कसे करता, पळवाटा कशा काढता, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींनुसारच तुमचं आयुष्य पुढे पुढे जात असतं. मला सांगा, तुम्ही जर एखादी जर झोका असतो बघा, झोका असतो, तो झोका तुम्ही असा गोल 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 जर फिरवला तर त्याला वरती काय बसतात, वेढे बसतात. बघा, काही जणांचा झोका असा नसतो, काही जणांना असा झोका आवडतो. मग तो ज्या वेळेस ते सोडून देतात, पीळ पूर्ण सोडून देतात, तेव्हा ते पिळे काय व्हायला लागतात, उनगडायला लागतात. हे जे पीळ पडले ना, हे पीळ पडणं म्हणजे कर्म आहे. ते कधीतरी उनगडणारच आहे, हे लक्षात ठेवा. त्याशिवाय तुमची त्या झोक्यातून सुटका, तुमची इच्छा असली तरी सुटका नाही. मग कर्म जे आहे, तुम्ही चांगलं केलं तर पुण्य जमा होणार आहे आणि चुकीचं केलं तर पाप जमा होणार आहे. चांगलं केलं तर सुख मिळणार आहे आणि चुकीचं केलं तर दुःख मिळणार आहे. आणि दोन्हींमधून जर मुक्त राहिलात तर तुम्हाला आनंद मिळणार आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट तुमच्या मनामध्ये अर्धवट जर ठेवली, विचार असू द्या. बघा, रात्रीच्या वेळी आपल्याला स्वप्न कशाचं पडतं, जे विचार दिवसभरामध्ये काय राहिले, दाबून टाकले आपण, अर्धवट राहिले, त्यांचं दमन केलं. करतो ना आपण. मनात इच्छा होती इथं गाणं म्हणायची, परंतु लाज वाटली, भीती वाटली, नाही म्हटलो, मग ते झोपात गाणं म्हणतो स्वप्नामध्ये. लहानपणी बघा, आपण वरती आकाशामध्ये हेलिकॉप्टर बघायचो कसं उडतंय, आणि त्याच दिवशी रात्री किंवा 2 दिवसांनी 4 दिवसांनी आपल्याला स्वप्न पडायचं की आपण हेलिकॉप्टर बरोबर उडतोय. हे काय आहे? तुमचं जे काही अंतर्मन आहे, सबकॉन्शियस माइंड आहे,
तुमच्या माइंडमध्ये ते कर्म काय केलं जातं, रिलीज केलं जातं. त्याचं जे दमन आहे तुम्ही दाबून ठेवलं, तिथे काय केलं जातं, प्रेशर रिलीज. नाही तर मरून जाल तुम्ही दबाव आणून आणून. मनामध्ये लोक म्हणतात की अरे मन मोकळं होऊ द्या, रडू द्यायला, दुःख झालं एखादा फार मोठं, लोक काय म्हणतात रडू द्यायला. का बरं? कारण तुम्ही तो जो भावना जर दाबून ठेवल्या ना तर तुम्ही जगू शकत नाही. मग मला सांगा, हे जे प्रकृती आहे ह्या प्रकृतीमध्ये तुमच्या बाबतीमध्ये जे काही घडतंय ते घडू दिलं पाहिजे तुम्ही. माणसं त्याला बंधन घालतात. हे बंधन घालणं म्हणजेच कर्म आहे. अर्धवट काही ठेवायचं नाही. जे घडते ते घडू द्या, फक्त त्याला प्रतिसाद योग्य द्या. त्याचा अनुभव तुम्ही कसा ठेवा, निस्वार्थ ठेवा, निष्काम ठेवा, निरपेक्ष ठेवा. बघा जटिल गोष्ट आहे, खूप गुंतागुंतीची आहे. जसं उदाहरणार्थ तुम्ही जर कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकले, जो मासेमारी करणारा कोळी आहे त्याच्याकडे जाळं असतं, त्याच्यामध्ये जसा मासा अडकतो, मासा जेवढा फडफड करतो तेवढा तो त्याच्यामध्ये काय करत जातो, अडकत जातो. दुसरं उदाहरण आहे, जो आपण कोळी बघतो, कीटक, त्या कोळ्याने विणलेल्या जाळ्यामध्ये जो शिकार असते, जो बाकीची माशी असते किंवा इतर कीटक असतात, ते त्या जाळ्यामध्ये एकदा अडकले का जेवढे ते सुटण्याचा प्रयत्न करतात तेवढं जाळं त्यांच्या भोवती काय विणलं जातं, घट्ट विणलं जातं. पण तो जो कोळी आहे तो सहज तिथपर्यंत जातो आणि सहज मागे येतो. तो त्या जाळ्यापासून काय आहे, त्याच्यावर असून सुद्धा स्वतंत्र आहे. जसं पाण्यामध्ये कमळ आहे पण ते पाण्यात असून पाण्यापासून अलिप्त आहे, तसं हा कोळी त्या जाळ्यावर असून सुद्धा त्याच्यापासून अलिप्त आहे. तसं कर्माचं जाळं आहे. कर्माचं जाळं म्हणजे काय, अपेक्षा आहे, स्वार्थ आहे, मोह आहे, माया आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये राहून त्याच्यापासून अलिप्त राहता आलं पाहिजे. हे जर तुम्ही शिकलात, पैसा आहे, कमवण्याची इच्छा होणार आहे, प्रमोशनची इच्छा होणार आहे, मार्केटमध्ये शेतकऱ्याला पिकं लावलं त्या पिकापासून पैसा व्हावा याची इच्छा होणार आहे, प्रत्येक विद्यार्थी परीक्षेला बसला त्याला 1 नंबर यावा अशी इच्छा असणार आहे. परंतु ह्या सगळ्याच्या पलीकडं जे घडणार आहे, सगळे प्रयत्न करून झाले, सगळ्या प्रकारचे प्रयत्न करूनही जे घडलं ते स्वीकारण्याची ज्याच्यामध्ये तयारी आहे, त्याच्या बाबतीमध्ये कर्म नाही आहे. पण तुम्ही त्याला जर प्रतिसाद दिला, प्रतिक्रिया दिली, किंवा त्याच्या बाबतीत तो जो अनुभव आहे तो तुम्ही जर कडू करून ठेवला किंवा त्याच्याबद्दल तुम्ही आसक्ती करून ठेवली, फार गोड अनुभव आहे मग आसक्ती करून ठेवली, असा परत घडला पाहिजे, तर तुम्ही 100% कर्माचं जाळं आणखीन काय करणार, गुंतागुंतीचं करणार. आणि म्हणून सगळ्या गोष्टींचा एकच सार आहे. सद्गुरू म्हणतात त्याप्रमाणे की तुमच्या बाबतीत जे काही घडतं ते कर्म नव्हे. ते जे काही घडतं त्याला तुम्ही कसा अनुभव करता आणि त्याला कसा प्रतिसाद देता हे तुमचं कर्म आहे. आणि म्हणून आजपासून आपण एक जीवनामध्ये लक्षात ठेवा, माझ्या बाबतीमध्ये परिस्थिती प्रकृती जे काही करत असेल, मग त्या निमित्ताने काही लोक असतील, तुम्ही जिथं काम करता तिथलं तुमचं प्रशासन असेल, जिथं तुम्ही नोकरी करता तिथलं असेल, जिथं तुम्ही बिझनेस करता तिथे तुमचे कर्मचारी असतील किंवा तुमचे बाकीचे सिनियर्स असतील, किंवा जिथे तुम्ही शेती करता शेतीमध्ये परिस्थिती असेल समोरची, जे काही असेल, जे काही घडेल, तुम्हाला मिळणारा जो प्रतिसाद आहे ह्या प्रकृतीकडनं, माणसांकडनं, प्राण्यांकडनं, सगळ्यांकडनं, त्याच्याबद्दल तुम्ही जो अनुभव आहे, तो जो प्रतिसाद आहे, हा तुम्ही कसा दिला पाहिजे, निरपेक्ष दिला पाहिजे. कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रतिसाद दिला पाहिजे. पाणी बन जाओ पाणी, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला है वैसा. जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीला अनुकूल जगणं म्हणजे निष्काम कर्म आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थिर राहणं, हे एकदा तुम्हाला जमलं, तुम्ही जीवनाचे स्वामी बनाल. मला सांगा, हे जे मन आहे आमचं, हे मन कर्म करायला भाग पाडतं, बरोबर आहे. मन तुमचा गुलाम असायला पाहिजे का तुम्ही मनाचे गुलाम असायला पाहिजे? मन तुमचं गुलाम असायला पाहिजे, बरोबर आहे, कारण ते तुमच्या अधीन आहे. परंतु आज वस्तुस्थिती काय आहे, आम्ही मनाचे गुलाम आहे आणि म्हणून प्रॉब्लेम आहे. किती सांगावं सर, थोड्या वेळाने परत ते मनच प्रभावी होतं, बरोबर आहे. हेच आम्हाला आज शिकायचं आहे की आम्हाला हवं तसं मनाने केलं पाहिजे. जे गरजेचं आहे ते केलं पाहिजे, जे आवडतं ते नाही, बरोबर आहे. मग आवडीच्या मागे पाहू नका, गरजेच्या मागे पळा. हे जीवनाचं सार्थक आहे, बरोबर आहे. श्रेय करा, प्रिय नाही. प्रिय केल्याने सुख मिळेल, श्रेय केल्याने आनंद मिळेल. धन्यवाद.